विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत न्यूक्लिक आम्ल अर्थात DNA, RNA यांच्याविषयी. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. आम्ल RNA न्यूक्लिक निर्मी प्रतिरूपे अनेक, अशा आम्लांची रौनक एकवटे जला माझी. या द्रव्याला हवे आवरण, कार्यसिद्धीसी कारण. घटक एकत्र बांधून गुणधर्म वाढीस लावले. न्यूक्लिक आम्लाची साखळी अनुवंश माहितीच्या ओळी. प्रथिने निर्मून एक सळी गुणधर्म निर्मिती. सजीवांची उत्पत्ती कशी झाली याविषयी विविध मते प्रचलित आहेत. सजीवांची उत्पत्ती पृथ्वीवर आणि तीही समुद्रात झाली असा एक मतप्रवाह आहे. या मताला दुजोरा देणारे अनेक घटक आणि घटना अस्तित्वात आहेत. सजीवांची उत्पत्ती पृथ्वीवर न होता ती अवकाशात झाली असाही एक मतप्रवाह आहे. अवकाशातून हे सजीव सूक्ष्म जीवांच्या स्वरूपामध्ये धूमकेतूच्या सहाय्याने पृथ्वीवर आले असेही सांगण्यात येते. अर्थात सजीवांची उत्पत्ती अवकाशात झाली या मताला दुजोरा देणारे पुरावे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. सजीव निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे रेणू पृथ्वीवर निर्माण झाले असे मानले तरी कोणते रेणू अगोदर तयार झाले याविषयी एकमत नाही. काहींच्या मते अमायनो आम्ल आणि त्यापासून निर्माण झालेली प्रथिने यापासून सजीवांची निर्मिती झाली. परंतु रायबोन्यूक्लिक ऍसिड हे न्यूक्लिक आम्ल प्रथम तयार झाले आणि त्यानंतर इतर रेणूंची निर्मिती झाली असं मानणाराही एक वर्ग आहे. हे रेणू एकत्र येऊन त्यांनी सजीवांचे गुणधर्म वाढीस लावले असे मानण्यास पुष्कळच वाव आहे. परी RNAच्या ठाई चंचलता असे काही, स्थिर आम्लाची काय सोयी भ्रांत मग पडे निसर्गा. AUGC घटक 4 त्या माझी अस्थिरता फार. T घटकाची घातली भर त्या माझी असे स्थिरता. ATGC एक वटले त्यांनी जनुक निर्मिले. अनुवंशाचे धागे तयार झाले प्राणवायू वगळून. DNA याचे नाव जे 2 धाग्यांचे वैभव. विळखा घालून एक जीव आकार बने चक्राकार. चक्राकार 2 वेळ म्हणती द्विसर्पिल. प्रत्येकावर फुलेल जनुकांची मालिका. RNA हे न्यूक्लिक आम्ल अनुवंशिक गुणधर्माशी निगडित आहे. या आम्लाच्या निर्मितीमध्ये ॲडिनिन, युरासिल, ग्वानिन, सायटोसिन या 4 रेणूंचा समावेश असतो. या रेणूंच्या साखळीतून अनुवांशिक माहिती सांकेतिक भाषेत साठवलेली असते. या रेणूच्या धाग्यावरील विशिष्ट भाग विशिष्ट जनुक निर्माण करतो. हे आम्ल अनुवांशिक गुणधर्मासाठी उपयुक्त असले तरी ते अस्थिर
म्हणजे पटकन विघटन होणारे असते. त्यामुळे निसर्गाला अधिकच स्थिर आम्लाची गरज भासली असावी. त्यामुळे युरॅसिल या घटकाऐवजी थायमिन या घटकाची भर घालून आणि ऑक्सिजनचा रेणू वगळून डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड हे नवीन आम्ल तयार झाले. या आम्लाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे 2 धागे चक्राकार पद्धतीने एकमेकांशी गुंडाळलेले असतात. 2 सर्प एकमेकांबरोबर गुंडाळले गेल्यास जी स्थिती तयार होते त्याचप्रमाणे याची रचना असते. या प्रत्येक धाग्यावर आनुवंशिक माहिती जनुकाच्या स्वरूपात साठवलेली असते. या रेणूचे वैशिष्ट्य म्हणजे पेशींचे विभाजन होताना यातील प्रत्येक धागा सुट्टा होऊन तो आपली प्रतिकृती तयार करतो. त्यामुळे नवीन पेशीमध्ये आनुवंशिक गुणधर्म या आम्लाच्या स्वरूपात समाविष्ट केले जातात. 2 समान जनुके जरी असती 2 धाग्यांवरी, जे त्यातील सुदृढ गुणकारी तेच प्रकटी गुणधर्म. करावया डीएनए संरक्षित निसर्ग योजन विरीत, वेष्टन करी आयोजित सुरक्षित ठेवाया. डीएनए वर वेष्टन आले त्यासी केंद्रक संबोधिले, ते पेशी द्रवात सामावले पेशीद्रव आवरणे वेष्टीला. निसर्गाचे हे प्रयोजन घालवी अनुवंशिक दूषण, सगळ्यांमध्ये विवाह बंधन त्यालागी त्याज्य आहे. पेशीद्रवात प्रथिनांची ग्वाही वेष्टना माझी सजले काही, त्याने पेशी कार्याची पूर्तता होई संपूर्णाची सर्वथा. डीएनए हे न्यूक्लिक आम्ल सजीवांच्या अस्तित्वासाठी खूपच महत्त्वाचे आहे. या रेणूच्या 2 धाग्यांवर जनुकांची जोडी असते. ही दोन्ही जनुके तेच गुणधर्म निर्माण करणारे असतात. मात्र त्यातील एखाद्या जनुकात बदल झाला तर ते जनुक हवा तो गुणधर्म निर्माण करण्यास अयोग्य ठरते. उदाहरणार्थ त्वचेला रंग प्राप्त होतो तो मेलॅनिन या द्रव्यामुळे. हे द्रव्य निर्माण न झाल्यास त्वचा पांढरी पडून ती व्यक्ती कोडग्रस्त होते. याचे कारण या द्रवनिर्मितीस कारणीभूत असलेल्या दोन्ही जनुकांमधील झालेला बिघाड. परंतु यातील एक जरी जनुक सुदृढ असेल तर मात्र अशा प्रकारच्या बाधा निर्माण होत नाहीत. निसर्गाने केलेली ही व्यवस्था सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारच्या आनुवंशिक व्याधी टाळायच्या असतील तर जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न संबंध करू नयेत असे मानले जाते. डीएनए या आम्लामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे त्याचा संबंध ऑक्सिजनशी आल्यास त्याचे गुणधर्म नष्ट होतात. त्यामुळेच निसर्गानेच हे आनुवंशिक द्रव्य सुरक्षित ठेवण्यासाठी पेशी केंद्राची योजना केली. अशा प्रकारे पेशी केंद्र असणारी पेशी निर्माण होऊन सजीवांच्या विकासाला चालना मिळाली. श्रोतेहो, आजच्या भागात आपण ऐकलत डीएनए आणि आरएनए या न्यूक्लिक आम्लांविषयी. ओवी गायन आणि माहिती वाचन आणि माहितीचा विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.